पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी सरकारी वकील आता बाजू मांडतात। या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। बीसीद्वारे अशोक खरात या सुनावणीला उपस्थित असल्याची माहिती आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। दरम्यान खरात प्रकरणामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत। एसआयटी चौकशीच्या अहवालावर आम्ही काम करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या चौकशीची जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठली बारीकी सोडू नका, कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हेतू हे राहू नये याची काळजी घ्या। जी चौकशी सुरू आहे त्या चौकशी अंती त्यांना जे जमिनीचे गैरव्यवहार मिळतील नंतर जे काही चौकशी नंतर अंतिम होईल, काही जर महसूल विभागाचं असेल ते आमच्याकडे पाठवतील, नंतर आमची चौकशी सुरू होईल। तर या खरातचा आणखी एक कारनामा पाहूयात। भोंदू अशोक खरातचा नाफेड